तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सर्वांच्या मनात, लाडक्या बहिणींच्या मनात असताना या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेमधल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणारच नाहीये या चर्चा सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. लाखो महिलांचे अर्ज बाद होतील अशा अनेक चर्चा रंगत आहे. मात्र याच वेळी माजी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. ती म्हणजे आदिती तटकरे यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेबाबतच्या सर्व अफवांचं खंडन त्यांनी केलंय. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचं या योजनेबाबतचे संभ्रम दूर करणारं एक पत्रक आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघूयात स्पष्टीकरण. योजनेच्या निकषांमध्ये कोणताच बदल झालेला नाहीये असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये सुद्धा बदल नाहीये. योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये कुठलाच बदल नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीनं लक्ष ठेवू नये असं सुद्धा यावेळेस आदिती तटकरे म्हणाल्या. कोणत्याही अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका असंही त्या बोलल्या.